नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलवरती. तर आम्ही आता आलो आहोत सौंदतीला यल्लम्मा देवी दर्शनासाठी. तर बघू शकता इथं किती गर्दी आहे, भरपूर अशी रश आहे. कारण की आता दवण्याची पुनव आहे ना, त्यामुळे भरपूर भाविक भक्त फार दूरून इथं आले आहेत दर्शनासाठी. तुम्हाला तर माहीतच असेल, रेणुका देवी म्हणजे किती जागृत देवस्थान आहे, देवी आहे ही. तर मी पण आलो आहे इथं फॅमिलीसोबत दर्शनासाठी. म्हणजे आमच्या गावातले भरपूर असे लोक आले आहेत दर्शनासाठी. इथं दवण्याच्या पुनवेला तर येतातच, तुम्हाला माहीत असेल. ज्यांना कुणाला माहीत नसेल तर सांगतो, दवण्याची पुनव ही सौंदती यल्लम्मा देवी दर्शनासाठी भरपूर महत्त्वाची आहे. तर आम्ही पण इथं आलो आहोत. हे बघा, भरपूर गर्दी आहे. इथं जे येल्लो दिसत आहे ते तुम्हाला इथं भंडारा उधळलेला आहे. इथं पॅकेट्स वगैरे भेटतात तुम्हाला, इथून तुम्ही उधळू शकता भंडारा. ज्यांना कुणाला दर्शन भेटत नाही ते बाहेरूनच दर्शन घेतात. कारण की आतमध्ये तर भरपूर गर्दी असते आणि नंबर लावावा लागतो 7-8 तास, तेव्हा कुठं दर्शन भेटतं आहे. आणि इथं इथं 100-200 रुपये 500 रुपयेसुद्धा भरून तुम्ही नंबर लावू शकता. त्यामुळे तुमचा टाईम वगैरे वाचून जातो आणि लवकर दर्शन पण होतं आहे. इथं नारळ वगैरे विकायला बसलेले असतात लोक, ओटीचं सामान वगैरे. तर आम्ही चाललो आहोत आता परशुराम मंदिरजवळ दर्शन घेण्यासाठी. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा, तुम्हाला पण अनुभवायला भेटेल सौंदती रेणुका देवी दर्शन. हे बघा, इथं किती सामान घेऊन बसलेले आहेत. आणि हळद कुंकू वगैरे, भंडारा कुंकू. आणि ही जी आहे ही पडली आहे व्हाईट कलरची, ह्या बघा पडल्या आहेत. पडली आहे. ओटीचं सामान वगैरे सर्वत्र आहे. एवढ्या उन्हामध्ये बसलेले आहेत विकायला. ही आमची आई आहे ग्रीन कलरची, कॅप घेतलेला भाऊ माझा, वाईफ पण आहे माझी, पप्पा वगैरे. हे बघा, इथं दूर बघू शकता तुम्ही डोंगर आहे, म्हणजे दगडाचा किती, त्यामुळे गरमी जास्त असते इथं. व्हिडिओ नक्की आवडल्यास लाईक करा मित्रांनो. तर हे बघा, आमचे पप्पा इथं ओटीचं सामान घेत आहेत परशुराम मंदिरमध्ये देण्यासाठी. पिंक कलरचे जे दिसत आहेत ते. आणि ही माझी साडी आहे येल्लो कलरची दिसते, ती बायको माझी. हे बघा, हे जे दिसत आहे हे परशुराम मंदिर आहे. तर इथं आतमध्ये आम्ही जाणार आहे. जर कॅमेरा अलाउड असेल तर तुम्हाला दाखवतो मी, आणि जर नाही असेल तर सॉरी, माफ करा मला. तर आम्ही आता पोचलो आहोत परशुराम मंदिरजवळ. इथं पण भंडारा लावतात, नारळ वगैरे फोडतात इथं आला की बाहेरच भंडारा उधळवायचा आणि नारळ फोडायचा. नंतर मग आतमध्ये एंट्रीला जायचं आहे मित्रांनो. मला नाही वाटत आतमध्ये मोबाईल अलाउड आहे. हे बघा, इथं गेट पण लावलेलं आहे. तर आम्ही मागच्या साईडनं दर्शनाला जाणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्रायबर आणि एक लाईक भरपूर महत्त्वाचं आहे. तर भेटूया पुढच्या व्लॉग चॅनलमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, फॅमिलीची काळजी घ्या.